नमस्कार मित्रांनो. आजपर्यंत कितीतरी शिवपट आले आणि गेले, परंतु एक शिवपट आहे ज्याची जादू अजूनही रसिकांच्या मनावर आहे. रसिक म्हणण्यापेक्षा शिवभक्त आपण म्हणूया. चंद्रकांत मांढरे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर आहे. 1952 रोजी हा चित्रपट आलेला होता. छत्रपती शिवाजी. भालजी पेंढारकरचं दिग्दर्शन याला लाभलेलं होतं. चंद्रकांत मांढरे यांनी इतकी सुंदर आणि अप्रतिम भूमिका केलेली आहे की ती भूमिका कधीही विसरली जाणार नाही. एखादा कलाकार कलेचं अत्युच्च शिखर गाठतो आणि ते शिखर पुढच्या अनेक पिढ्यांना गाठताच येत नाही, असा प्रकार चंद्रकांत मांढरे यांनी साकारलेल्या शिवाजी महाराजांबद्दल आहे. अनेकांनी शिवाजी महाराज साकारलेले आहेत. म्हणजे अलीकडेच अमोल कोल्हे वगैरे अनेक मालिकांमध्ये काम करतात, ते जवळ जातात त्या भूमिकेच्या, पण काहीतरी सुटून जाते, काहीतरी राहून जाते असं वाटतं. त्याचबरोबर चिन्मय मांडलेकरांनी अनेक चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे, परंतु ते तितकेसे रुचत नाहीत मनाला. किंवा सुबोध भावे तर दुरान्वये सुद्धा शिवाजी महाराज वाटलेच नव्हते. आणि महेश मांजरेकरांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय नावाच्या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका केलेली होती. वयोवृद्ध झालेले महेश मांजरेकर त्यांनी अफजल खान वधाचा पोवाडा दाखवलेला आहे, त्या स्वतःच त्यामध्ये रोल केलेला आहे. 29 वर्षाचे होते शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला फाडला होता. आणि महेश मांजरेकर फारच तिथं वृद्ध वाटतात. म्हणजे असा विचित्र परिणाम त्यामध्ये साधलेला आहे, परंतु पोवाडा अप्रतिम आहे तो. असेच अनेक कलाकारांनी शिवाजी महाराजांच्या भूमिका केलेल्या आहेत. शंतनू मोघेंनी भूमिका केलेली आहे. एक पितृवत्सल म्हणजे पित्याचं हृदय त्या मालिकेमध्ये, संभाजी महाराजांवरची जी मालिका होती त्यामध्ये आपल्याला दिसते. शंतनू मोघेने अतिशय सुंदर शिवाजी महाराजांची भूमिका केलेली होती. शिवाय तानाजी नावाच्या चित्रपटामध्ये शरद केळकरने शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे. अनेकांना त्या भूमिकेमध्ये शरद केळकर आवडतो, परंतु शरद केळकर हा अतिशय धिप्पाड देहाचा आणि राठ चेहऱ्याचा मनुष्य आहे. व्हिलनच्या रोलसाठी तो सूट वाटतो. शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरचा जो सात्विक भाव होता, जी निरामय शांतता होती, ते काय त्याच्या चेहऱ्यामध्ये दिसलेली नाही. आता रितेश देशमुख शिवाजी महाराजांचं पात्र साकारत आहे. आता तो रितेश देशमुख हे शिवधनुष्य पेलतोय की अंगावर घेऊन कोसळतोय हे पाहायचं आहे. टीझर वरून अनेक लोक निष्कर्ष काढत आहेत आणि त्याला बाद ठरवत आहेत. परंतु चित्रपट रिलीज व्हायचा आहे. चित्रपटामध्ये जर त्यांना शिवधनुष्य हे पेलता आलं तर ठीक, नाही तर तो चेष्टेचा विषय सुद्धा बनू शकतो. चंद्रकांत मांढरे सगळ्यांनाच होणं अशक्य आहे. तो एक माइलस्टोन आहे, मराठी चित्रपटातील अत्युच्च शिखर आहे चंद्रकांत मांढरे होणं म्हणजे. शिवाजी महाराजांची भूमिका त्यांच्या इतकी आजपर्यंत कुणीही सक्षमपणे निभावू शकलेलं नाही. शिवाय छत्रपती शिवाजी हा चित्रपट देखील तसाच होता. भालजी पेंढारकरांनी त्या कालखंडामध्ये जेवढं संशोधन झालेलं आहे शिवाजी महाराजांवरती भरपूर संशोधन झालेलं होतं त्या कालखंडातील, आणि त्यावर आधारित, त्या इतिहासावर आधारित, इतिहासाला न्याय देणारा तो चित्रपट काढलेला होता. आता ह्या चित्रपटामध्ये फक्त शिवाजी महाराजांचीच भूमिका नाही, तर प्रत्येक पात्राने आपली भूमिका ताकदीनं निभावलेली आपल्याला दिसून येते. जिजाऊची भूमिका असेल, शहाजीराजांची भूमिका असेल, अफजल खानाची भूमिका असेल, किंवा अगदी औरंगजेब, गजानन जहागीरदारांनी औरंगजेबाचा रोल केलेला आहे, किंवा बडी बेगम साहेबा, ललिता पवार यांनी बडी बेगम साहेबाचा रोल केलेला आहे. म्हणजे अतिशय जबरदस्त अशी ऍक्टिंग सर्वच कलाकारांनी त्या चित्रपटामध्ये केलेली होती. आणि सर्वात महत्वाचा आणि भावणारा जर त्यामधला कोणी ऍक्टर असेल तर बाजी प्रभू देशपांडे. इतका जबरदस्त साकारलेला आहे त्या कलाकारांनी त्या चित्रपटामध्ये. म्हणजे तो मिशांचा झुपका वगैरे, ते संवाद फेक करणं वगैरे, म्हणजे आणि पावनखिंडीतली लढाई इतकी जबरदस्त दाखवली होती भालजी बाबांनी की अजून सुद्धा अंगावरती काटा येतो. म्हणजे त्या प्रकारचं लढाई, त्या प्रकारचे सीन अजून सुद्धा कुठल्याही शिवपटामध्ये कुठल्याही दिग्दर्शकाला, कुठल्याही कलाकारांना साकारणं जमलेलं नाहीये. म्हणजे इतकी उंची त्या चित्रपटाची आहे. ब्लॅक अँड व्हाईट होता, परंतु अलीकडेच युट्यूब वरती त्याचं रंगीत व्हर्जन सुद्धा कोणीतरी अपलोड केलेलं आहे. आणि अतिशय सुंदर असा तो शिवपट होता आणि शिवप्रेमींचा तर काळजात ठसलेला तो शिवपट आहे. तसं अनेक कलाकारांनी शिवाजी महाराजांचे रोल केलेले आहेत. त्यापैकी कोणत्या कलाकाराचा रोल शिवाजी महाराजांच्या रूपातला तुम्हाला आवडलेला आहे ते कमेंट करून नक्की लिहा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.